नमस्कार, मी अमित केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेत. 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करून स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. महाराष्ट्राची लूटमार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पार्थ पवारांनी सर्व नियम गुंडाळले. 1 लाखांचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतं असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय. 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ तर 27 दिवसात व्यवहार पूर्ण झाला. पार्थ पवारांना जी सवलत दिली ती सर्वांना द्या, दानवे असं म्हणाले. कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकरणाची सगळी माहिती मागवलेली असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अजित पवार अशा गोष्टींना पाठीशी घालणार नाहीत असंही फडणवीसांनी सांगितलं. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. पार्थ पवारांवरती करण्यात आलेल्या आरोपांचीही ही समिती चौकशी करणार आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात 2 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबित यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. जमीन व्यवहार रद्द होण्याची आवश्यकता आहे. जमीन देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. तर ईडी आणि सीबीआय का आता झोपली आहे का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. वतनाची जमीन घेण्याचा अधिकारच नाही, त्यामुळे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. वतनाची जमीन घेणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. मी शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, यात टोमणे कुठे आले? शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, टोमणा आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलाय. मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसलो म्हणता, पण तुम्ही बाजार बसवे लोक आहात असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा मला आनंद आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा सुरू आहे. पराभवानंतर ठाकरे बाहेर पडलेत अशी टीका फडणवीसांनी केली आहे. ठाकरेंच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लोक पकडून आणणं सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले. राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसकी लवंगी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये असं राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना फटकारलंय. राज ठाकरे यांच्याकडून बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे. कामं करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारलंय. शिवसेना खासदार संजय राऊत आजारी असल्याने त्यांनी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतलाय. दरम्यान अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं काम सुरू असल्याचं दिसतंय. संजय राऊतांनी एक ट्विट केलंय. हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचं वृत्तपत्र आमच्या पिढीचा मंत्र होता असंही राऊत म्हणाले. अहिल्यानगरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. थोरातांनी शिर्डीसह अनेक ठिकाणी बैठका घेतल्यात. आम्ही 2019 साली झालेल्या आघाडीनुसार निवडणुकीला सामोरं जाणार असं म्हणत थोरातांनी मनसेच्या सहभागाबाबत सूचक विधान केलंय. सध्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप करण्याचं सुरू आहे. त्याची पडताळणी होईल आणि अधिकृत उमेदवार त्यानंतर जाहीर होतील. युतीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती संजय सावकार यांनी दिली आहे. पालघर नगर परिषद हद्दीतील मतदार याद्या तयार करताना शिवसेना आणि नगरविकास विभागाकडून दबाव टाकला जातोय असा आरोप भाजपाचे पदाधिकारी अशोक अंभुरे यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती हा आरोप झाल्यामुळे पालघरमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून नारी शक्ती मेळावा घेण्यात आलाय. मेळाव्यामध्ये शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी निवडणुकीची तारीख जाहीर केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. तर 15 जानेवारीला केडीएमसीची निवडणूक आणि 13 डिसेंबरच्या आत आचारसंहिता लागणार असं रवी पाटील म्हणाले. सुजय विखे पाटलांनी आपले वडील राधाकृष्ण विखे पाटलांना भर सभेत एक सल्ला दिलाय. विरोधकांपासून नाही तर तुमच्या बाजूला बसून कान भरणाऱ्या आपल्या माणसांपासूनच सावध राहा असं सुजय विखे पाटील म्हणाले. यावेळेला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान नेवासात एक भव्य दिव्य मेळावा आयोजित करू असंही सुनील तटकरे म्हणाले. श्रीकांत शिंदेंनी मनसेवरती केलेल्या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये सत्ता असताना आमच्या तुलनेत केलेली कामं शिंदेंनी दाखवली. ठाणे, कल्याण, डोंबिवलीची अवस्था बकाल करून टाकली आहे. त्यामुळे यांना राज ठाकरेंवरती बोलणं शोभत नाही अशा शब्दात गजानन काळेंनी शिवसेनेवरती टीका केली. पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजपा विरोधात आगपाखड केली आहे. दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिक्षण मंत्री तुमचा असेल परंतु मुख्यमंत्री आमचा आहे. तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा गेली असेल आणि तुम्ही आमच्या चौकशी लावून दाखवाच असा धमकीवजा इशारा मंगेश पाटलांनी दिलाय. आमदार किशोर पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांच्यावरती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला होता. या आरोपांना वैशाली सूर्यवंशी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मी मैदान सोडून पळून गेलेली नाही, सुरत मार्गे गुवाहाटीला गेले नाही असं म्हणत वैशाली सूर्यवंशींनी आपले बंधू किशोर पाटलांना टोला लगावलाय. काटोल नरखेड विधानसभेमध्ये 35,535 मतांची चोरी झाली. घर क्रमांक नसलेले मतदार मोठ्या संख्येने आढळलेले आहेत. राहुल गांधींनी अनेक वेळा पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करते अशी टीका अनिल देशमुखांनी केली. दामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना शिंदे गटात फूट पडली आहे. अंजनी ढाकरवाडीतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावाला भेट दिली. पिंपरखेड परिसरात गेल्या 20 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची भेट घेत उपाययोजनांबाबत वनविभागाशी चर्चा करणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार दिली होती आणि या तक्रारीवरूनच जालना गुन्हे शोध पथकाने दोघांना ताब्यात घेतलंय आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. मंत्रालयात उद्या वंदे मातरमचा नारा घुमणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या समूह गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम गायनाचा आदेश देण्यात आलेला आहे. मात्र बहुतांश मुस्लिम आमदारांचा वंदे मातरम गायनाला विरोध आहे. त्यामुळे वंदे मातरमवरून वाद रंगण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयासमोर आज वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना महिलांच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप वंचितच्या उत्कर्षा रुपवतेंनी केलेला आहे आणि अचानक झालेल्या आंदोलनानंतर गोंधळ झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. चंद्रपूर शहरातील झरपट नदीवरील तुटलेल्या पुलाबाबत काँग्रेसने मनपा मुख्यालयापुढे आज धरणे आंदोलन केलंय. पावसामुळे पूल वाहून गेल्यामुळे या भागातील वाहतूक खंडित झाली होती. त्यामुळे पुलाचं काम तातडीने पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलाय. भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनीमधील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे पाणी समस्या सोडवण्यासाठी मनसेच्या वतीने भिवंडी महानगरपालिकेवरती धडक मोर्चा काढत निवेदन देण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात ऊस दरावरून पहिली ठिणगी पडली आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी ऊसाची वाहनं रोखून धरली आहेत. ऊसाला पहिली उचल 3,751 रुपये आणि गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपये दर मिळाला पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतलाय. कोल्हापुरात शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय. 11 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. 2 दिवसात ऊस दराबाबत निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शक्तीपीठ महामार्ग मोजणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारने मंजूर केलेला प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अभिनंदन केलंय. नवी दिल्लीत महिला संघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महिला टीमने रचलेला इतिहास
तरुण पिढीसाठी महिला संघ आदर्श बनलाय असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामदैवताचा यात्रोत्सव सुरू आहे आणि कणकवलीचं ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू मंदिराच्या जत्रोत्सवामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे. यात्रेनिमित्ताने मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केली आहे. सावंतवाडी तालुका परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या ओमकार हत्तीला दांडाने मारहाण करत हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरच हत्तीला मारहाण झाल्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवरती नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोलापूर विमानतळावरती विमान लँडिंग करताना पतंगाचा मांजा विमानाच्या पंखात अडकला. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. या विमानातून 34 प्रवासी प्रवास करत होते आणि या घटनेनंतर पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या पालकांना पोलिसांनी समज दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला यंदाची दिवाळी समृद्धी देणारी ठरलेली आहे. दिवाळीच्या कालावधीत धुळे एसटी आगाराला तब्बल 23 कोटी 56 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. धुळे विभागाने 750 बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली आणि या कालावधीत तब्बल 27,68,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराची धोकादायक कमान आज पाडली जाते. रात्री 10 वाजल्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे आणि कमानीचा काही भाग निखळत असल्यामुळे पालिका ही कारवाई करते. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर सभामंडपात महाद्वार काला मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. सभामंडपात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली आणि त्यानंतर नामदेव पायरीवरून काला महाद्वाराकडे प्रस्थान झालं आणि कार्तिकी यात्रेची सांगता झाली. पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपळे खालसा या ठिकाणी विहिरीत बिबट्या पडला. 4 तासानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केलं. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात 4 वर्षीय चिमुकलीवरती बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. दरम्यान भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावरती धरलंय. देहूरोड शहरातील मुंबई पुणे या उड्डाणपुलाखाली सध्या बेवारस वाहनांचा खच पडला. या ठिकाणी बेवारस वाहनांमध्ये मद्यपींच्या पार्टी रंगतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षित वातावरण दिसते आणि नाराजी दिसते. नाशिकमधील मालेगाव आणि बागलाण भागामध्ये पावसामुळे कलिंगड फळावरती करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पावसामुळे इतर पिकांसोबतच कलिंगडावर सुद्धा रोग पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील भवन गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्याचं ढिसाळ नियोजन होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उत्तर पुणे जिल्ह्यासह नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढते. बिबट्याकडून लहान मुलांना लक्ष्य केलं जाते. वन विभागाने जनजागृतीसाठी टीझर लॉन्च केलाय. शिर्डीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊतांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला. शिर्डीचं ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ पार पडला असून राऊतांच्या आरोग्यासाठी यावेळेला प्रार्थना करण्यात आली. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा 2026च्या तयारीचा आढावा घेतलाय. रामकुंड परिसरातील कामांची त्यांनी पाहणी केली. नियोजनानुसार सर्व कामं सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ब्रेकनंतर स्वागत. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सीसीआयने यंदा कापूस खरेदीची पद्धत ऑनलाईन आणि अधिक किचकट केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला. 8,111 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव असताना सुद्धा शेतकऱ्याला आता कापूस सीसीआयकडे विकायचा असल्यास कपास किसान ॲपवरती किमान 3 दिवस आधी स्लॉट बुक करणं बंधनकारक आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजपासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन अखेर धावलेली आणि पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आजपासून माथेरानच्या पर्यटन व्यवसायाच्या दिमतीला मिनी ट्रेन दाखल झाली आहे. सीसीआयने यंदा कापूस खरेदीची पद्धत ऑनलाईन आणि अधिक किचकट केल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. 8,111 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव असतानाही शेतकऱ्याला आता कापूस सीसीआयकडे विकायचा असल्यास कपास किसान ॲपवरती किमान 3 दिवस आधी स्लॉट बुक करणं बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, उडीद, मूग या शेतमालाचा हमीभाव खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये जिल्ह्यातील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावरती शेतकरी नोंदणी केली जाते। सांगली जिल्हा बँकेच्या कलम 88 अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती शासनाने उठवल्यानंतर आता या प्रकरणावर काही आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। बँकेचे 50,58 लाखांचं नुकसान केल्याप्रकरणी म्हणणं सादर करण्यास सांगितलं आहे। जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 21व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे। महोत्सवात राज्यातील 24 विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी लोककला सादर केल्या। पुणे महापालिका आयुक्तांनी पोलीस प्रशासनासोबत कसबा मतदारसंघात पाहणी दौरा केला। स्वच्छ सुंदर विकसित कसबा अभियानासाठी प्रशासन स्तरावरती रस्त्यावरती उतरलेला असून दत्तवाडीतील अंबिल ओढा सीमा भिंतीची पाहणी करण्यात आली। कोकणात अवकाळी पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराचा उद्रेक झालेला आहे। आतापर्यंत एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। घराभोवती असणारी झाडझुडपं काढून टाकावी, तसंच घराजवळ पालापाचोळा कचरा साचू देऊ नका असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। मावळमधील लोहगड भाजे रस्ता धोकादायक बनलेला आहे। रस्ता अरुंद आहे, अशामध्ये खड्ड्यांमुळेच वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गुहागर समुद्र किनारपट्टीवरती परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय। किनारपट्टी भागात सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागलेत। अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल उशिरानं कोकण किनारपट्टीवरती आल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली आहे। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।